औरंगजेबाचा हा गैरसमज शिवाजी महाराजांनी एका दिवसात मोडून काढला. 1671 नाशिक जवळचा साल्हेर किल्ला हा फक्त किल्ला नव्हता, तर गुजरात आणि खानदेशकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यापार मार्गावर नियंत्रण ठेवत होता. आणि त्यामुळेच औरंगजेबाने त्याचे 2 सरदार इकलत खान आणि बहलोल खान यांना आदेश दिला की प्रचंड सैन्यासह साल्हेर किल्ला जिंका. आणि ही बातमी थेट रायगडावर महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी फक्त 2 नावं घेतली, मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना आदेश दिला की काहीही झालं तरी साल्हेर वाचलाच पाहिजे. इकडे मुघलांना वाटत होतं की मराठे नेहमीसारखं रात्री हल्ले करतील, सरहद कापतील आणि निघून जातील. पण यावेळेस महाराजांचा जरा वेगळाच डाव होता. मराठे डोंगरातून खाली उतरले, थेट मोकळ्या मैदानात. हे बघून मुघल सैन्य घाबरलं, कारण त्यांनी कल्पनाच केली नव्हती की मराठे स्वतःहून तेही मैदानात उतरतील. आणि मग सुरू झाली साल्हेरची लढाई. घोडदळ, पायदळ, तलवारी, भाले, पूर्ण मैदान युद्धाने थरथरत होतं. तासनतास युद्ध चाललं आणि नंतर इतिहास बदलला. इकलास खान कैद झाला. अनेक मुघल सैन्य शरण आलं. मराठ्यांच्या हाती तलवारी, भाले, अनेक युद्धसामग्री लागली. या युद्धाने दाखवून दिलं होतं की मराठे फक्त गनिमी खावाच नाही, तर मैदानात उतरून सुद्धा साम्राज्य मोडू शकतात. मित्रांनो, अशा गोष्टी शाळेच्या पुस्तकात 2 ओळीत संपतात, पण महाराष्ट्राने कधीही विसरू नये अशा गोष्टी पाहण्यासाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय महाराष्ट्र.